आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिलेल्या इशाऱ्यानंतर ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली। डॉक्टर तायवाडे म्हणाले की ओबीसी समाजाला आगामी निवडणुकांमध्ये 27% आरक्षण मिळत नाही आहे। आगामी नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसाठी असलेल्या आरक्षणामुळे ओबीसी समाजाचं मोठं नुकसान झालं आहे। नागरी निवडणुकांमध्ये ओबीसींना त्यांचे अधिकार मिळावेत अशी मागणी डॉक्टर तायवाडे यांनी केंद्र सरकारकडे केली। सरकारला सांगितलं की बा 50% वर आरक्षण जाता कामा नये, तर हजारो ओबीसी युवकांचं राजकीय करिअर हे या निर्णयामुळे धोक्यात येणार आहे। कारण एक साधं उदाहरण मी तुम्हाला नागपूर महानगरपालिकेचं देतो की नागपूर महानगरपालिकेमध्ये 151 जागा आहे। आता जी आरक्षणाची सोडत झाली त्याप्रमाणे एससी संवर्गाला 19.86 प्रमाणे 30 जागा मिळालेल्या आहेत। एसटी प्रवर्गाला 7.98 प्रमाणे 12 जागा मिळालेल्या आहेत आणि ओबीसी प्रवर्गाला 27% प्रमाणे 40 जागा मिळालेल्या आहेत। उद्या जर 50%च्या आतमध्ये हे आरक्षण असावं अशा प्रकारे निवडणुका घ्या असं जर निर्देश दिले आणि राज्य सरकारने ते लागू केले तर ह्या मिळालेल्या 40 जागा ह्या कमी होऊन 33 जागा होतील। म्हणजे 7 ते 8 जागांचं ओबीसीचं नुकसान फक्त नागपूर महानगरपालिका एका क्षेत्रामध्ये होणार आहे।